आपल्याकडे लाकडी रांगोळीचे साचे आणि रांगोळीचे बोर्ड मिळतात। हे 100 रुपयापासून लाकडी रांगोळीचे साचे आपल्याकडे अवेलेबल आहेत। आणि कार्डनी ती स्प्रेड करा। हा जो बोर्ड आहे हा मेटल बेस आहे, मेटल आहे, पण तुम्हाला असं काही स्पेसिफिक तुमच्या देवाचं नाव हवं असेल, श्री स्वामी समर्थ लिहिलेलं आहे याच्यामध्ये, शुभचिन्ह आहे, श्री शिवाय नमस्तुभ्यम हा पण एक आपल्याकडे साचा आहे। तशीच मोठी पण आपल्याकडे साईज आहे, ही साईज आहे 10 इंच बाय 10 इंच। छानसा बाळकृष्ण पण आहे आपल्याकडे, छान आहे। तर आता हे जे 4 डॉट आहेत 1 2 3 4 रंग भरतो तेव्हा डबल फिरवून बेसला वापरा। बरोबर, छान। ते कमीत कमी 5 ते 6 वर्ष जर का तुम्ही व्यवस्थित वापरले, त्याची काळजी काय घ्यायची तर साचा शक्यतो ओला करायचा नाही। अशी रांगोळी काढून तुम्ही अशी फुलांनी सजवून ठेवू शकता। 10 बाय 10 साईज मध्ये अवेलेबल आहे किंवा साचा इतका सुंदर आहे, तुम्ही डायरेक्ट रंगाने पण ही पावलं काढू शकता। नमस्कार मंडळी, मी उदय मोठे माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मंडळी, आज मी आपल्याला सुंदर असं रांगोळीचं कलेक्शन शेअर करणार। तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्त्व दिलं जातं। अंगणामध्ये, देवापुढे दररोज आपण रांगोळी काढत असतो। तसेच आपले वर्षभर सणवार चालू असतात, तर धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला रांगोळी काढायला वेळ नसतो। तर आज मी तुम्हाला रेडीमेड रांगोळी टेन्सिल साच्यांची काही मेमरी शेअर करणार आहे। जवळजवळ प्रत्येक रांगोळीमध्ये आपल्याला 70 ते 80 वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायला मिळणार आहेत। तर स्क्रीनवरती मी ताईंचा नंबर शेअर केलाय, तर दिलेल्या नंबरवरती आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकता। शिवाय ताई मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशनमध्ये स्टॉल लावत असतात। तर सर्व डिटेल्स मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केले आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। नमस्कार ताई। नमस्कार, आपलं नाव? माझं नाव रोहिणी दळवी, ब्रँडचं नाव आहे स्तवन क्राफ्ट। आपल्याकडे लाकडी रांगोळीचे साचे आणि रांगोळीचे बोर्ड मिळतात। नवीन आपल्याकडे रांगोळीच्या साच्यांची व्हरायटी आहेच। आत्ता आपण बघणार आहोत रोजच्या पूजेसाठी आपण देवाऱ्यासमोर काय काय रांगोळ्या काढू शकतो। हा आत्ता तुम्हाला दाखवतेय, हा 7 वाराचा सेट आहे। याची साईज 5 बाय 5 इंच आहे। याच्यामध्ये आपल्याला 7 वेगवेगळे डिझाईन्स मिळतील 7 वारांच्या हिशोबाने। अच्छा, हे त्या वाराचं प्रतीक असलेल्या देवाचं चिन्ह असतं आणि त्याचा मंत्र असतो त्याच्यामध्ये लिहिलेला आहे तो। तर हा सगळ्यात लहान साईज आपल्याकडे अवेलेबल आहे। साचेची साईज 5 इंच बाय 5 इंच आहे। याची प्रत्येक पीसचे प्राईस 100 रुपये आहे। 100 रुपयापासून लाकडी रांगोळीचे साचे आपल्याकडे अवेलेबल आहेत। मग जशी साईज बदलत जाईल त्याप्रमाणे त्याची प्राईस बदलते। जशी साईज दाखवेन त्याप्रमाणे मी प्राईस सांगेन। जी रोजच्याला आपल्याला वापरायची आहे ती रांगोळी काढून बघूया। रांगोळीचा साचा असा ठेवायचा आहे पालथा। तुम्ही हाताने, चमच्याने, कशानेही रांगोळी त्याच्यावर टाकू शकता। फक्त रांगोळी कोणत्याही एका साईडला ठेवा आणि कार्डनी ती स्प्रेड करा। रांगोळी घेताना शक्यतो बारीक घ्या, त्याची फिनिशिंग खूप सुंदर येते। त्याच्यामुळे आम्ही सजेस्ट करतो की रांगोळी बारीक घ्या, जेवढी बारीक रांगोळी तेवढी फिनिशिंग छान येईल तुम्हाला। वारानुसार काढली आणि कडेला एखादी फुलाची रांगोळी वगैरे काढली तरी ती खूप सुंदर दिसते। या बोर्डवर रांगोळी काढताना मधली साईज आधी काढून घ्यायची, जेणेकरून कडेच्या साईजचा अंदाज येतो। बरोबर। फक्त तुम्हाला स्प्रेड करायचं आहे। हे बघा, छान। ही सुंदर आणि रांगोळी बोर्ड कुठला तयार आहे? झाली। एमडीएफ? हा जो बोर्ड आहे हा मेटल बेस आहे। मेटल आहे? हा मेटल आहे, वॉशेबल आहे, ड्युरेबल आहे आणि ह्याच्यामध्ये पावडर कोटिंग केलेलं असतं। त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळे शेड आम्ही अवेलेबल करून देऊ शकतो। गेरू कलरचा पण आपल्याकडे अवेलेबल आहे, ब्लॅक कलर पण आहे आणि या दोन्हीच्या मधली शेड एक ब्राऊन शेड पण आपल्याकडे आहे। याच्यामध्ये साईज मिळतील का? हो, याच्यामध्ये साईज मिळते। सगळ्यात याच्यामधली लहान साईज ही आहे 5 इंच बाय 5 इंचची साईज। याच्यामध्ये नंतरची साईज येते 11 बाय 5 ची। म्हणजे जसे रांगोळीचे साचे आहेत तशी साईज पण आहे। शिवाय तुम्हाला जर का काही तुमची स्पेसिफिक कस्टमाइज साईज हवी असेल तर ती पण आपण करून देतो। रांगोळीच्या साच्यांमध्ये पण तुम्हाला असं काही स्पेसिफिक तुमच्या देवाचं नाव हवं असेल, जसं की आता माझ्या हातात जो आहे तो ओम नमो भगवते वासुदेवाचा आहे छाप। ह्याच्यामध्ये तुमच्या कुलदेवतेचं काही वेगळं नाव असेल जे माझ्याकडे अवेलेबल नसेल कदाचित, तर ते पण आपण करून देतो, कस्टमाइज करून देतो। फक्त त्यासाठी थोडा वेळ द्यायला लागेल। अदरवाईज कोणतेही डिझाईन तुम्ही जर का सांगितलं तर ते आपण देतो करून। आणि यांची काय प्राइस आहे बोर्डची? बोर्डची प्राइस आहे 120 रुपये। हा ऑफर प्राइस आहे 120 तुम्हाला स्टार्टिंग प्राइस। ही पण बोर्ड पण 5 बाय 5 इंचचा आहे। रंगाली पण करू शकते। मी आता हळदी कुंकू आताशी होतं म्हणून तसं हे करून दिलं। हो, स्वामींची आहे रांगोळी, श्री स्वामी समर्थ लिहिलेलं आहे याच्यामध्ये आणि खाली काही चिन्ह आहेत, शुभचिन्ह आहे। साच्याची साईज आहे ती 9 बाय 5 आहे। 9 बाय 5 आहे। हां,
आणि बोर्डची साईज आहे ती 11x5 आहे. ओके. असं रोजची पूजा झाली की ह्याच्यावर रांगोळी काढून देवारासमोर तुम्ही ठेवू शकता आणि फुलं ठेवू शकता. फुलं ठेवू शकता. तुम्हाला हवी तशी सजावट करू शकता. न कळत जाता येता तेवढं नाम आपलं मनोमन घेतलं जातं. बरोबर. त्याचाही असाही उद्देश सफल होऊ शकतो. याच्यामध्ये डिझाईन्स वेगवेगळ्या मिळतील ना? हां, याच्यामध्ये देवांची नावं आहेत. जसं की कुलदेवता प्रसन्न आहे, महालक्ष्मी प्रसन्न, कुलस्वामिनी प्रसन्न. शिवाय काही देवींची पण नावं आहेत. श्रावण महिना आलाय, ओम नमः शिवाय मिळेल. ओम नमः शिवाय प्रमाणे श्री शिवाय नमस्तुभ्यम पण आपल्याकडे आहे. त्याचबरोबर थोडं कॅलिग्राफीमध्ये वेगळ्या फॉन्टमध्ये पण तुम्हाला साचे मिळू शकतात. हे बघा, छान. गिफ्टिंगसाठी वगैरे छान आहे. हो, गिफ्टिंगसाठी तर सुंदरच ऑप्शन आहे जो यूज होईल. बरोबर आहे. तसंच आपल्याकडे एक लहान साईज आहे बोर्डची 5x5ची. ही सुद्धा आजकाल देवारे छोटे असतात किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये कधी कधी घरं लहान असतात. किंवा देवाऱ्यासमोर फारशी जागा नसते, तेव्हा अशी पूजा झाली की तुम्ही छान लक्ष्मीची पावलं काढून तिथे ठेवू शकता. हा पण एक छान ऑप्शन आहे तुम्हाला. जसं आपण सोमवारचा बघितला फक्त चिन्हाचा, तसाच हा मंत्रासकट आपल्याला रोजच्यासाठी साचा आहे. ही साईज 9 इंच बाय 5 इंच साईज आहे. याची प्राइस 150 रुपये आहे. अच्छा, मंत्र आहे का? हां, याच्यावर पूर्ण मंत्र आहे बघा. मंत्र आणि त्या देवतेचं चित्र. हे सुद्धा तुम्ही रोजच्या पूजेला हे करू शकता, वापरू शकता. म्हणजे मंत्र वगैरे आपल्याला पाहिजे असेल तरी सुद्धा मिळेल? मिळेल, हो. मिळेल ना? 7 वारांमध्ये 2 साईज आहेत. एक 5x5ची साईज आहे आणि दुसरी 9x5ची साईज आहे. छान. तर हा बोर्डनी काय होतं, तुम्हाला एक बेस कलर मिळून जातो. बरोबर. आणि नुसतं साचाने जरी पांढऱ्या रांगोळीने केलं तरी ते सुंदर आणि सुबक दिसतं. 9x5 इंचची साईज जी काही आहे ती 150 रुपयाला आहे. सुरुवात आपल्याकडे 100 पासून आहे. रोज दारापुढे काढण्यासाठी काही चिन्हांच्या पण आपल्याकडे साचे आहेत. स्वस्तिक आणि गोपद्म पावलं लक्ष्मीचे शुभचिन्ह आहे. शुभचिन्ह, शुभ लाभचा पण साचा आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे काही सेकंदामध्ये आपण रांगोळी काढू शकतो. हो, किंवा श्रावणामध्ये शंकराचं जास्त केलं जातं. या हिशोबाने हा ओम नमः शिवाय हा श्रावणातच नाही तर दर सोमवारी पण तुम्ही काढू शकता. असे तुमचे पण साचे तुम्ही हे घेऊ शकता की सोमवारसाठी मला ओम नमः शिवायचा हवा आहे, मंगळवारसाठी देवीचा हवा आहे. कस्टमाइज करून किंवा माझ्याकडनं पण जे आहेत त्यातनं पण. हा एक कॅलिग्राफीमध्ये आपल्याकडे आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम हा पण एक आपल्याकडे साचा आहे. जन्माष्टमीसाठी जय श्रीकृष्ण असा पण आपल्याकडे साचा आहे. हे साचे 9x5 इंचामध्ये अवेलेबल आहेत. साच्याची प्राईस 150 रुपये आहे. तुळशी समोर काढा तर तुम्हाला एक फायदा सांगते, न कळत आपलं नाव ते मनात वाचताना जपलं जातं. त्यामुळेचा पण एक डबल बेनिफिट तुम्हाला मिळू शकतो काढताना. आपल्याकडे सत्यनारायणची पूजा असेल तेव्हा आपण ही रांगोळी काढू शकता. मध्ये ही रांगोळी काढून कडेला फुलांचं डिझाईन किंवा फुलांचे बॉर्डरचे साचे आपण काढून ठेवू शकतो. छोट्या साईजमध्ये पण आपल्याकडे हे ऑप्शन आहेत रांगोळीचे. श्रावण सोमवारी काढू शकता किंवा नेहमी जर सोमवारी. इथे जागा कमी आहे आणि एक छान बेलाचं पान तुम्ही ठेवलं. तशीच मोठी पण आपल्याकडे साईज आहे. ही साईज आहे 10 इंच बाय 10 इंचची. तुम्ही बेसला जर का रंग टाकला आणि त्यावर ही रांगोळी काढली तर ती अशी अतिशय सुबक दिसते. हा जो बोर्डचा साईज यूज केला आहे रांगोळीसाठी हा 12x12 इंचचा आहे. आणि हे जे स्टेन्सिल वापरलं आहे याच्यासाठी हा 10x10 इंचचा आहे. हे जे वरती आपण मगाशी ओम नमो भगवते वासुदेवाय काढले त्यातला फक्त वरचा पार्ट मी इथे रांगोळीसाठी वापरला आहे. तर ही देखील आपण रांगोळी जन्माष्टमीसाठी काढू शकतो. शिवाय असा छानसा बाळकृष्ण पण आहे आपल्याकडे. छान आहे, तर तोही तुम्ही रांगोळी काढू शकता त्याची सुद्धा. असेच आपल्याकडे देवांचे पण बरेचसे ऑप्शन आहेत. आणि काय प्राइस काय याची? हा स्टेन्सिल प्राइस आहे 250 रुपीज. 250. ज्याची साईज आहे 10 इंच बाय 10 इंच. आणि बोर्डची साईज आहे जी 12 इंच बाय 12 इंच आहे. त्याची तुम्हाला प्राइस डिस्काउंट करून जाईल 650ला. त्या सेम साईजमध्ये आपल्याकडे हा एक साचा आहे. याची मी तुम्हाला रंगाची रांगोळी दाखवते. आपण हा बोर्ड जो यूज केला आहे हा 12x12चा आहे. परत तुम्हाला याच्यामध्ये 10x10चा पण साईज अवेलेबल आहे. तुळशी वृंदावन आणि कमळ आहे. अच्छा, तुळशी वृंदावन आहे. ओके. रांगोळी मी काढून घेतली आता. हे बघा, थोडीशी फेंटच काढली मुद्दामून. मध्ये हाताने पण रंग भरू शकता किंवा जी डबी असते जाळीदार, त्याला एक खालच्या साईडनी जाळी असते, त्याने देखील भरू शकता.
तर आधी रंग भरून घ्यायचे. कधी कधी ते बाहेर जातात रंग भरताना. बरोबर. खूप बारीक तुमच्या हाताला सवय असेल तर बारीक फिनिशिंगने पण करू शकता तुम्ही. पण यानंतर आपण ते 4 डॉटची जी गंमत आहे ती करणार आहोत. तर सुरुवातीला तुम्हाला आपण लक्षात- व्हाईट रांगोळी काढून घ्यायची. हो, व्हाईट रांगोळीने जसं की तुम्ही एखादं चित्र काढताय बरोबर. आणि त्यानंतर त्याच्यात रंग भरताय. प्रत्येक रांगोळीला आपण असं करू शकतो का? हो, प्रत्येक रांगोळीला. फक्त देवाच्या नावाला आम्ही 4 डॉट नाही दिलेले आहेत. बघत असाल की हे रंग आपण भरून घेतलेत पूर्ण रांगोळीमध्ये. तुम्हाला हवं तशा हव्या त्या आवडीप्रमाणे तुम्ही रंग भरू शकता. आता हे जे 4 डॉट आहेत 1 2 3 4 हे 4 डॉट आपण मॅच करून घेणार आहोत. परत एकदा आपण पांढरी रांगोळी घ्यायची आणि ती रांगोळी घेताना नेहमी लक्षात ठेवा मध्येच कुठेही टाकू नका. साईडला टाकायची. कोणत्याही एका साईडला करा, जेणे तुम्हाला ती पसरवायला सोपी जाते आणि ती बरोबर. एकसारखी पडते. जी जाळी आहे त्यातनं रांगोळी खाली पडताना एकसारखी पडण्यासाठी थोडंसं तुम्हाला टेक्निक वापरायला लागेल. अच्छा. परत डबल आपण फिरवून घ्यायची. हां, जेव्हा रंग भरतो तेव्हा डबल फिरवून घ्या. गणपती स्पेशल. गणपती स्पेशल हरतालिका देवीचा आहे आपल्याकडे. श्री हरतालिका प्रसन्न हा पण आपल्याकडे साचा आहे, तोही दाखवते. तसंच आपल्याकडे श्री गणेशाय नमः हाही साचा आहे. त्यामध्ये पण वेगवेगळे फॉन्ट आहेत गणपतीचे, सगळे मी तुम्हाला काढून दाखवते. श्री हरतालिका प्रसन्न. आणि रांगोळी शक्यतो पांढरी ठेवायची नाही, आपल्याकडे असं शास्त्र आहे. अच्छा. त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं कंपल्सरी. हळदी कुंकू वाहताना तुम्ही थोडं चिमटीने व्हायला तर ते छान बारीक नाजूक असं पडतं. पिंडीवर वाहू नये म्हणून नाही व्हायला तुम्ही. अशा प्रकारे सजवून तुम्ही ठेवू शकता. तसंच गणपतीसाठी आपल्याकडे श्री गणेशाय नमः आहे. तुम्हाला जर का बोल्ड फॉन्ट हवा असेल तर आपल्याकडे बोल्ड पण अवेलेबल आहे. बघा, थोडासा युनिक असा बोल्ड आहे ना थोडा. हां, बोल्ड आहे. बरोबर आहे. थोडासा युनिक श्री गणेश नमः कॅलिग्राफीमध्ये. त्यामध्ये तुम्हाला गणपतीचा चेहरा मिळेल. आपण आहे कोणताही बेस रंग जर का आपण गाळणीत घेतला आणि तो पसरवला गाळणीने, कोणताही कलर. आता हा इथे गणपतीचा असल्या कारणाने मी लाल रंग घेतला. बेसला वापरायचा. बेसला वापरा. बरोबर. त्याच्यावर हा साचा ठेवला, रांगोळी एका कडेला ठेवली आणि कार्डच्या मदतीने त्याला स्प्रेड केलं. छान. हे असं सुंदर रांगोळी. किंवा सुरुवातीला आपण आता ही व्हाईट रांगोळी काढली त्याच्यावर सुद्धा आपण कलर करू शकतो. हो, यावर सुद्धा कलर करू शकतो. दिसायला छान वाटते. दिसायला सुंदर वाटतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे याला 4 डॉट आहेत. ही रांगोळी काढून घेतली आपण. फक्त स्प्रेड करायचं आपल्याला. हां, स्प्रेड करायचं. सुरुवातीला तुम्हाला अंदाज यायला तुम्ही काढून घेऊन करू शकता. बरोबर. एकदा अंदाज आला की तुम्ही बेसला रंग टाकून काढून. डॉटवर डॉट मॅच करायचं ना. हो, डॉटवर डॉट मॅच केल्यामुळे पूर्ण जे डिझाईन आहे ते मॅच होऊन जातं. तसंच आता इथे तुम्हाला जास्वंद दिसतंय. जास्वंदावर मी लाल रंग घातला, त्याच्यामध्ये लाल रंग भरला आहे. तसंच इथे ग्रीन त्याच्या दुर्वांसाठी आहे म्हणून मी ग्रीन रंग त्यामध्ये भरला. तेव्हा त्याचा म्हणजे एकाच वेळी आपण 3 रंग भरले. थोडंसं शेडिंग करायचं असेल तेव्हा तुम्ही 2 रंग मिक्स पण करू शकता. अच्छा. रंग टाकून घेतलेले आहे ते. रांगोळी काढणे आपण पसरवणार आहोत. म्हणजे आता आपण ज्या या साईजेस सगळ्या बघितल्या, हा या 9 बाय 5 इंचच्या साईजेस आहेत. याची प्रत्येकाची प्राइस 150 रुपये. 150 रुपये आहे. साचे जे आहेत हे लाकडी फ्रेम पासून केलेले आहेत, तो त्याला काही गंज लागणार नाहीये. लाकूड चांगल्या क्वालिटीचं असल्यामुळे त्याची तुम्हाला काळजी नाही. हे अंदाज आहे कमीत कमी 5 ते 6 वर्ष जर का तुम्ही व्यवस्थित वापरले. त्याची काळजी काय घ्यायची तर साचा शक्यतो ओला करायचा नाही. काम झाल्यानंतर तुम्ही फक्त सुक्या रुमालाने त्याला पुसून ठेवायचा आहे. बाकी हा साचा आणि काही टोकदार लावू नका. बाकी काय नाही. तुम्ही बारीक रांगोळी वापरा. रांगोळी पण जाड जास्त वापरू नका. संस्कार भारतीची जाडी असते ती रांगोळी यातनं जाणार नाही. तिची जे पार्टिकल्स असतात ते खूप जाड असतात.
तर ही जी तुम्ही जाळी बघत असाल ही थोडी नाजूक असते, हो हो. त्यामुळे बारीक रांगोळी जी आहे तीच त्यातनं पडणार आहे. तर बारीक रांगोळी वापरलीत आणि व्यवस्थित त्याला पुसून वगैरे ठेवलात तर 5-6 वर्ष साच्यांना काही होत नाही. हा सगळ्यात लहान साईज आपल्याकडे आहे, 5 इंच बाय 5 इंचचा. ओम गण गणपतये नमः. जर का एखादी मोठी रांगोळी छान काढली असेल आणि मध्ये फक्त गणपतीचं नाव लिहायचं असेल, साईडने पूर्ण आपण अशा प्रकारे ओम ओम काढू शकतो ना. हा ओम काढू शकतो. बरोबर. किंवा फक्त रंग टाकले आहेत, कडेला जास्वंदीची फुलं काढायची आहेत, मोठी एखादी तुम्ही संस्कारवरतीची रांगोळी काढली, मध्ये एवढं लिहायचं आहे तर त्यासाठी पण तो ऑप्शन आहे. तशीच ही पण 5 बाय 5ची आहे आपल्याकडे. हा पण एक गणपती आहे, हाही एक गणपती आहे. डिझाईन्स आहे. हा पण एक भरीव गणपती आहे. याच्यामधून जर का तुम्ही डायरेक्ट रंग टाकलात तर तोही सुंदर ब्राईट दिसणार ना, थोडा ब्राईट दिसेल. भरीव गणपती आहे त्याच्यामुळे 2 रंग मी टाकले, तुम्ही बघू शकता. ही एक आपल्याकडे साईज अवेलेबल आहे. ही साईज आहे 17 इंच बाय 5 इंचची. याच्यामध्ये अष्टविनायक आहेत. हा बेस कलर मी आता रंग घातलेला आहे, ऑरेंज कलर घातला आहे. याच्यामध्ये कोणत्याही एका साईडला तुम्हाला रांगोळी हे करायचे. अष्टविनायक आहेत ना, हे अष्टविनायक आहे. रांगोळी घालताना तुम्ही काढणी घ्या, चमच्यानी घाला, कसंही. ही मोठी साईज आहे का? ही मोठी साईज आहे. ही 17 बाय 5 इंच साईज आहे. याची प्राइस 250 रुपये आहे. याच्यामध्ये डिझाईन्स मिळतील. याच्यामध्ये आपल्याकडे 60 डिझाईन आहेत. 60. अच्छा. वेगवेगळे फुलांचे वगैरे असे डिझाईन्स अवेलेबल आहेत. अष्टविनायकची ही आता आपल्याकडे उंबरठापट्टी म्हणून सुद्धा उंबरठापट्टी पण हीच, बॉर्डर रांगोळी पण हीच. तसेच यामध्ये आपल्याला अष्टविनायक बघायचं असेल तर 10 बाय 10 इंच मध्ये पण आपल्याकडे अष्टविनायक आहे. अशी रांगोळी काढून तुम्ही अशी फुलांनी सजवून ठेवू शकता. तसेच ही अष्टविनायकची पट्टी देखील तुम्ही गणपती समोर संपूर्ण आपल्या डेकोरेशनमध्ये या साईजची पण आपल्याकडे रांगोळीचा बोर्ड आहे अवेलेबल. कलर केले आहेत ना? कलर केलेला आहे. कलर केले. ही 10 बाय 10 साईज मध्ये अवेलेबल आहे. आणि याची काय प्राइस आहे? ही 250. 250. हा गेरू रंगावर आहे. काय होतं, गणपतीमध्ये रांगोळी काढायची असते पण गणपतीमध्ये बाकीची पण कामं असतात. मोदक पण करायचं आहे, डेकोरेशन पण करायचं आहे, मग कधी कधी रांगोळीला वेळ कमी मिळतो. तर हा जो गेरू कलरचा बोर्ड आहे याच्यावर तुम्ही सहज सोपी ही गणपतीची रांगोळी काढून ठेवू शकता. विशेष त्याच्यामध्ये रंगसंगती नाही केली तरी डिझाईन किंवा साचायचं इतका सुंदर आहे, छान दिसते. ही तुमची झटकीपट रांगोळी तयार झाली. जवळजवळ याच्यामध्ये आपल्याकडे 70+ डिझाईन आहेत. शिवाय छोट्या साईजमध्ये पण आपल्याकडे 100+ डिझाईन आहेत. आपल्याकडे जशी मोठी साईज आहे 10 बाय 10ची तशीच ही छोटी देखील साईज आहे. ही साईज 7 इंच बाय 7 इंच आहे. याच्यामध्ये पण आपल्याकडे 40+ डिझाईन आहेत. तुम्हाला जर का कॅटलॉग बघायचं असेल तर नक्की मला व्हॉट्सअप करा. गणपती झाले, आता गौराईसाठी आपण रांगोळ्या बघूया. गौराई आल्या, सोनपावली हे पण आपल्याकडे साचा आहे. तसंच काही ठिकाणी ज्येष्ठा कनिष्ठा म्हणतात. ज्येष्ठा कनिष्ठा प्रसन्न हे पण आपल्याकडे साचा आहे. गौरी घरात घेताना आपण पावलं काढतो, तर पावलांसाठी हे आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. ही नुसतीच पावलं आहेत, पावलांमध्ये थोडीशी डिझाईन येईल. हे वापरून आपण रांगोळी देखील काढू शकतो मोठी, तेही मी दाखवते. रांगोळी टाकताना तुम्ही चमच्याने, हाताने, कशानेही टाकली तरी चालेल, पण स्प्रेड मात्र कोणत्याही कार्डनी करा. कार्डबोर्डचंच कार्ड यूज करा मोस्टली. पावलांमध्ये बघितलं तर एका पावलावर सूर्याचं डिझाईन आहे आणि एका पावलावर चंद्राचं डिझाईन आहे. 250 रुपये ना याची प्राइस? याची प्राइस 250 रुपये आहे. तुम्ही डायरेक्ट रंगाने पण ही पावलं काढू शकता. फक्त हळदी कुंकू घातल्यावर किंवा कोणताही पावडर बेस रंग घातल्यावर साचा व्यवस्थित झाडा असं सांगतो. तो रंग त्यामध्ये अडकून नाही पडला पाहिजे. आणि हे कलर कुठले बोलत आपण? हे साधे कलर आहेत. हे आपल्याकडे प्रीमियम कलर आता अवेलेबल आहेत. या वर्षीपासून स्टॉलला तुम्हाला अवेलेबल होतील. हे बारीक असतात नाही? हे बारीक कलर आहेत. बरोबर. अशी पावलं तुम्ही काढून घ्यायची. हळदी कुंकू घेतलंय हे. हळदी कुंकवाने पण तुम्ही पावलं काढू शकता. हळदी कुंकवाने अशी पावलं तुम्ही घरात काढू शकता. अशी रांगोळी पण तुम्ही काढू शकता. ज्येष्ठा कनिष्ठा प्रसन्न, ज्यांच्याकडे महालक्ष्मी येते ते महालक्ष्मी प्रसन्न लिहू शकतात. तो साचा पण आपल्याकडे आहे. हा पण आत्ता रांगोळीचा जो साचा काढून दाखवला आहे हा पण साचा आपल्याकडे अवेलेबल आहे. शिवाय गौराई आली, सोनपावली हे काढून देखील तुम्हाला कडेनी फुलांच्या पाकळ्यांचं डिझाईन करू शकता. एखादी साडीचं तुम्हाला रांगोळी काढत असाल तर पदरावर गौराई आली, सोनपावली असं लिहू शकता.
पावलांचे आहेत, पावलांचे डिझाईन्स पण दोन्ही साईडनी काढून मध्ये गौराई आली, सोनपावली, याच्यामध्ये व्हेरिएशन तुम्हाला जसं जसं सुचेल त्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता. तसेच आपल्याकडे गणपतीचे शेले पण अवेलेबल आहेत, वेल्वेटचे शेले आहेत हे. याच्यामध्ये तुम्ही बघितले तर ही डायमंडची लेस लावलेली आहे आणि अतिशय छान फॅब्रिक वापरलेलं आहे, वॉशेबल आहे. ती जसं की सत्यनारायणची पूजा आहे तर सत्यनारायणच्या फोटोवरती पण तुम्ही फ्रेमला हे लावू शकता. आपल्या महालक्ष्मीची पूजा असते त्याच्यावरही नारळावर पण हा शेला तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये कलर्स आहेत का? याच्यामध्ये कलर्स आहेत अवेलेबल. कलर तुम्हाला स्टॉलला बघायला मिळतील. साधारण 1 फुटाच्या वरती जो गणपती असतो त्याला हा शेला व्यवस्थित येतो. तुम्ही इथे बघू शकता गणपतीला आपण घातला. तर म्हणजे ऑगस्ट महिन्यामधले आपले एक्झिबिशनच्या तारखा मी तुम्हाला सांगते, नक्की व्हिजिट करा. 7, 8, 9 ऑगस्टला आपण आहोत दादरकरांसाठी, खास दादरमध्ये वनिता समाज हॉलला आहोत. तिथला स्टॉल नंबर तुम्ही मला विचारा, व्हॉट्सअपला मी तुम्हाला तो पाठवते. त्यानंतर आहोत 14, 15, 16ला ठाणे क्लब्सला आहोत. तिथे आपल्याकडे कसबा इव्हेंट्सतर्फे जे एक्झिबिशन भरणार आहे त्यामध्ये आपला सहभाग आहे. त्यानंतर तुम्हाला मी विलेपार्लेला परत भेटेन 21, 22, 23 ऑगस्टला. आणि त्यानंतर बोरिवलीकरांसाठी 4, 5, 6 सप्टेंबरला बोरिवलीमध्ये भाटिया हॉलला येणार आहोत. विलेपार्लेला आराध्य इव्हेंट आहे. विलेपार्लेला आराध्य इव्हेंट आहे, सिम्फनी हॉलमध्ये आपलं एक्झिबिशन आहे. अवश्य व्हिजिट करा, वेगवेगळी व्हरायटी बघा, तिथे असलेल्या ऑफर्सचा लाभ घ्या. सर्व आपली डिटेल्स आहे एक्झिबिशनची अपकमिंग ती मी स्क्रीनवरती शेअर करेन. शिवाय आपले सोशल मीडिया हँडल आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत त्या ठिकाणी. तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9136017119. तसेच इन्स्टाला पण फॉलो करा. इन्स्टाला पण तुम्हाला नवनवीन डिझाईन्स बघता येतील आणि अपकमिंग इव्हेंटची माहिती देखील मिळेल. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा धन्यवाद, तुम्ही मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू. तर मंडळी, जर का आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जर का कोणी चॅनलवर नवीन असेल, व्हिडिओ पाहत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि असाच सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.